अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांचा अवतार हा दत्त परंपरेमध्ये चौथा अवतार मानला जातो. दत्तात्रयांचाच अवतार म्हणून स्वामी समर्थ या पृथ्वी तलावरती आपले दुःख कष्ट दूर करण्यासाठी अवतार कार्य घेण्यात आलं. तर आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळी वनामध्ये गेले होते. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कथा पाहणार आहोत. तर स्वामी समर्थ महाराजांच्या देह समाप्तीनंतर त्यांचे जगत उद्धाराचे कार्य अखंडपणे अविरतपणे अनेक वर्ष चालू असेच राहणार होते आणि ते आजपर्यंत आहे. भक्तांची समजूत घालून श्री स्वामींनी त्यांना दुःखी कष्टी होऊ नका, माझा अवतार अजून संपलेला नाही, मैं गया नाही अभी जिंदा हूँ अशा अनेक प्रचिती सुद्धा दिलेल्या आहेत. अनन्य भावाने शरण येऊन जो माझी भक्ती करतो, जो नामस्मरण भक्ती योग आचरतो, त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवतो असं स्वामी म्हणतात. अभिवचन स्वामींनी आपल्या भक्तास दिलेलं आहे ते म्हणजेच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी प्रत्येक वेळी आपल्या भक्तांना सांगतात. स्वामींनी जो उपदेश केला त्यात नामस्मरण सर्वाधिक महत्त्वाचे मानले जाते. अनन्य भावाने माझी सेवा कर, मी तुझा योगक्षेम स्वतः चालवेन या गीतोक्ती पुनरुच्चार करून स्वामींनी नामस्मरणाची अखंड माळ भक्तियुग चालू ठेव हा महाबोधच जणू आपल्याला दिला होता. स्मरणातच अस्तित्वात प्रचिती असते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. वडाच्या पारंब्यात तुम्ही धरून बसू नका असे त्यांनी का बरे सांगितले असावे? त्या सांगण्यातील मुख्य अर्थ असा की वड हे अखंडत्वाचे प्रतीक आहे. हे झाड वाढते, मोठे होते आणि विस्तारते सुद्धा. त्यास अनेक पारंब्या फुटतात, त्या पुन्हा जमिनीत रुजतात आणि त्यांचा पुन्हा एकदा वृक्ष होतो. ही अखंडत्वाची खूण श्री स्वामींनी स्वतः सांगितली असावी. सद्गुरूकडून नाम उपदेश मिळून सबीज दिव्य आणि संजीवन अशा नामाचे बीज जर साधकाच्या अंतःकरणामध्ये रुजते, ते वाढते आणि त्याचा विस्तार सुद्धा होतो. श्री स्वामी समर्थांची हळूहळू सर्व भारतभर कीर्ती पसरू लागली. नाना धर्माचे सुशिक्षित अशिक्षित लोक स्वामी दर्शनास अक्कलकोट येथे येऊ लागले. त्यात जिज्ञासू स्वामींची परीक्षा पाहणारे लोक सुद्धा होते. स्वामींच्याकडून प्रत्येकांची अचूक उत्तरे मिळायची. निरनिराळ्या भाविक लोकांसोबत स्वामींनी त्यांच्या भाषेत बोलून त्यांचे समाधान सुद्धा केले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींच्या पुण्यतिथीची नेमकी कथा काय, किंवा मग ज्या दिवशी स्वामींनी समाधी घेतली तो दिवस कसा होता. स्वामींच्या शेवटच्या घटकांमध्ये अक्कलकोटमध्ये काय काय घडले याची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत. स्वामींची ब्रह्मांड नायक म्हणून सुद्धा प्रचिती आहेत. स्वामी प्रत्येक वेळी प्रत्येक भक्तांच्या दुःखांमध्ये स्वतः सामोरे जातात. स्वामी भक्तांची अनेक परीक्षा घेतात, पण त्या दुःखातून त्यांना तारून नेण्याची जी काही ताकद आहे ती स्वामी स्वतः देतात. म्हणूनच स्वामी समर्थांच्या समाधीच्या दिवशी आपण जो काही प्रसंग घडलेला आहे तो पाहणार आहोत. समस्त जीवास अक्कलकोटमध्ये त्या दिवशी प्रत्यक्ष दिसणारी ब्रह्ममूर्ती चैत्रवद्य त्रयोदशी म्हणजे सहवद्य चतुर्दशी शके 1800 सन 1878 समाधी लिलेचे निमित्त करून पृथ्वी तलावरून गुप्त झाले. प्रसंग असा होता की त्या दिवशी सकाळच्या 2 प्रहारापर्यंत एखादी विपरीत गोष्ट आज अक्कलकोटमध्ये घडणार आहे असे संपूर्ण भक्तांसहित गावकऱ्यांना सुद्धा याची प्रचिती क्षणोक्षणी येत होती. याची कोणालाही कल्पना सुद्धा नसणार होती की मागील 15 दिवसात काही गावांमध्ये विचित्र अशी लक्षणे स्वामी दाखवत होते. 12 दिवस त्यांनी अन्न सुद्धा घेतले नव्हते, पण त्या दिवशी काकूबाई व इतर भक्तांच्या विनंतीवरून थोडी पेज घेतली होती.
मग त्यांना झोपवण्यात आले. तेव्हा बाळप्पाने सुपारी दिली. स्वामींनी ती सुपारी हातामध्ये घेतली सुद्धा. तेव्हा राणी साहेब तिथे होत्या. त्या अत्यंत आनंदित झाल्या. आता माझ्या स्वामींना कसलंही भय नाही असे म्हणून त्या वाड्यावरती परत गेल्या. पण त्या दिवशी समर्थ कृपेने साधुत्वाला पोहोचलेल्या असंख्य अशा साधकांच्या हृदयाचा जणू ठोकाच चुकला होता, हे मात्र अगदी खरे होते. समर्थ सेवेकरी बाळप्पा यांना बराच अदमास करावा, कारण अक्कलकोटात त्वरेने हजर होण्यास त्यांनी अनेक भक्तांना तारा सुद्धा पाठविल्या होत्या. त्यानुसार मुंबईचे केशव नाईक हे अक्कलकोटामध्ये पुत्र रामचंद्र यांच्या समवेत दाखल झाले. पुढे 25 जुलै 1925 ला साईलीला मासिकाच्या संपादकांना रामचंद्र नाईकांनी हे व्रत कळवले होते. ते म्हणतात की आम्ही अक्कलकोटला पोचलो तेव्हा ती दिव्य भूमी अगदी स्तब्ध झाली होती. त्या नगराची जणू हालचालच थांबली होती. महाराज पेठेतल्या चोळप्पाच्या मठात असतील म्हणून आम्ही तेथे गेलो तर तिथे अगदी सामसूम होती. काही कळेना. मठाजवळ महाराजांची गाय व वासरू अगदी स्तब्ध उभे होते. तिथे गडबड दिसली म्हणून आम्ही तिथे लगबगीने पाहिले तर भागीरथी गंगा आकाशाकडे पाहत हंबरडा फोडत होते. त्याचसोबत वासरू सुद्धा हंबरडा फोडत होते आणि आकाशामध्ये अगदी टाहोंचा आवाज भयंकर ओरडत होता. काहीतरी भयंकर घडले हे ओळखून आमच्या पायाखालची जमीनच सटकली असं ते भक्त सांगतात. आणि ते स्वतः वटवृक्षाच्या स्थानाकडे धावत निघाले. इकडे आधीपासूनच वडाखाली काय चालले होते हे पाहण्यासाठी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास श्री स्वामी गुरूंनी आपल्या सर्व जनावरांना समोर आणण्याचे फरमान दिले होते. हे ऐकताच सेवेकरी अस्वस्थ झाले. लगेचच त्यांनी प्राण्यांना श्रींच्या समोर आणण्यात आले. त्या दिवशी नैवेद्य सुद्धा त्या प्राण्यांनाच द्या असा स्वामींची आज्ञा होती. इतकेच काय तर आपली वस्त्रे सुद्धा श्रींनी त्या मुक्या प्राण्यांच्या अंगावरती घातण्यास सांगितले होते. त्या प्राण्यांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा सतत वाहत होत्या. नित्यसेवेत अंतर पडणार नाही म्हणून सेवेकऱ्यांचे हृदय पिळवटून निघत होते. कसे तरी औंढा गिळत नजर चुकवीत ते स्वतःशीच प्रार्थना करीत होते की ब्रह्मांड यांच्या स्वेच्छेने लीला दर्शवित होत्या. त्यांच्या त्या वैचित्र्यपूर्ण लीलेने उपस्थित हजारो भक्त अगदी कोलमंडून जात होते. आज नक्कीच काहीतरी घडणार हे प्रत्येक भक्तांच्या हृदयामध्ये जणू सूचनाच मिळत होती. श्रींनी स्वतः उठून जनावराच्या अंगावरती हात फिरवला आणि परत पलंगावरती येऊन बसले. त्या हालचालीत नित्याचा आवेश मात्र नक्कीच नव्हता. एरवी समर्थांनी आनंदाने सळसळणारा तो वटवृक्ष सुद्धा आज मौन धारण करून होता. महाराजांनी टेकून बसण्याकरिता तक्त्याच्या दिशेने खूण करतात सेवेकऱ्यांनी तो तक्ता स्वामींच्या मागे दिला. श्रीपाद भटजींनी त्यांना त्यावरती बसविले. महाराज स्वस्तिक स्थानात स्थानापन्न झाले. ते तसेच किंचित मागे टेकले आणि त्याने लगेचच नेत्र मिटले. आपापसात वैदू मंडळी होतीच पण कुणाच्या जीवात जीव नव्हता. पुढे होऊन एकाने नाडी पाहिली आणि तेव्हा मात्र तो गडबडून गेला, कारण श्रींची नाडी मुळी लागतच नव्हती. त्यांच्या व्यतीत हालचालींना ओळखून वडाखाली मात्र एकच आकांत उडाला. भुजंगा सेवेकरी व अन्य निस्सीम भक्त मिळेल तिथे डोके आपटून रडत होते. कुणी जमिनीवरती लोळत होतं.
स्त्रिया धाय मोकलून आकांत करत होत्या. ब्रह्मांडाचा स्वामी आपल्याला कसा सोडून गेला यांची मुळात त्यांना खात्रीच होत नव्हती. कुणी आपलेच केस उपटत होतं, तर कुणी आपलेच डोके आपटत होते, तर साधूवरी आपल्या नेत्रावाटे भावनांना वाट मोकळी करून देत होते. धक्क्यातून न सावरलेले कित्येक जण स्त्रींची काही हालचाल होते आहे का हे निरखून स्तब्ध पाहत होते. हे गुरुमाय, अरे देवा, श्री सद्गुरु समर्था, स्वामी देवा, भगवंता, आम्ही आता कोठे पाहावे सांगा, आम्ही कोणाकडे दाद मागावी. अशा विविध शब्दांमध्ये समस्त जन आक्रोश करीत होते. कुणीच कुणाला सावरू शकत नव्हतं. अशा हल्लाकोळात थरथरणाऱ्या अक्कलकोटास एक सुखदसा एक क्षणाचा धक्का बसला. स्त्रींनी आपले नयन अगदी सहजपणे उघडले आणि प्रेमभावाने ते सर्वांस न्याहाळू लागले. सर्व गलबला थांबला. सारे लोक स्तब्ध झाले आणि सारी लेकरे मायबाप सद्गुरूच्या पलंगाभोवती जमा झाली. स्त्रींच्या वचनांना ग्रहण करण्यास ते एकवटले होते. तेव्हा समर्थ मुखातून श्रीकृष्ण अवतारावेळी त्यांनी सांगितलेले अद्भुत परमवचन पुन्हा उच्चारले गेले. तर त्यामध्ये असं सांगितलं होतं की समर्थ वचनाने ते भारावून गेलेले भक्तगण अनन्य शरण भावाने प्राण एकवटून स्वामी कृपेकडे पाहत होते. श्रींनी आशीर्वाद संकेत दर्शविण्यासाठी हस्तकमल उंचावले होते. पुढच्या क्षणी तो स्वप्नासारखा भास आज थांबला होता. अनन्य निश्चयंतो मायेन जना पर्युपासते तेश नित्या भियुक्ताना योगक्षेम वहाम्यहम. जो अनन्य भावे शरण मजसी पाहिल मुक्तीचा सोहळा जिंकीन जीवन कला तो मजवरी विसंबला. असं स्वामींचा तो आशीर्वाद होता. आणि हा आशीर्वाद देताच पुढच्या क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला होता. समर्थ निजानंदी निजमन झाले होते. अंतकाळी त्यांच्या मुखातून खसखशी एवढे 3 पांढरे दाणे बाहेर पडले होते असं सुद्धा सांगितलं जातं. आणि नंतर श्री स्वामी देह दरबार मंडळीच्या आग्रहामुळे पेठेतील मठाच्या ध्यान गुफेमध्ये ठेवण्यात आला. वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात आतषबाजीत त्यांच्या या समाधी लिलेस अंतिम स्वरूप देण्यात आले. 3 दिवस बाळप्पा समाधीमध्ये उतरून पूजा करीत होते. मग दगड लावून समाधी बंद करण्यात आली. वडाखाली कर्जाळकरांच्या घरालगत छप्रवजा विश्रांतीस्थळी मंगळवार 30 एप्रिल 1878 शके 1800 दुपारी 2 वाजता चैत्र वद्य त्रयोदशी संपून चतुर्दशी सुरुवात झाल्यावर सायंकाळी 4:30 वाजता ही घटना घडली. पुढे तेथे भंडारखाण्यातील दत्त मंदिरात असलेली एक शिवपिंडी वडाखालच्या समाधी प्रस्थान स्थळी स्थापन झाली आणि हे स्थळ आज अक्कलकोटात वटवृक्ष देवस्थान या नावाने अजरामर झाले. आणि आजपर्यंत अक्कलकोटमध्ये वटवृक्ष देवस्थान या ठिकाणी साक्षात स्वामींचा सहवास आहे. म्हणूनच आपण स्वामीची यथासांग सेवा करतो आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक जगाच्या कानाकोपऱ्यातून आपण अक्कलकोटला जरूर जातो. तर स्वामी सांगतात की मैं गया नहीं अभी जिंदा हूँ. तर ही स्वामींची संपूर्ण कथा जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.